बजरंगबली की जयच्या जय जयकारात डीजे व वाजंत्रीच्या सनई संबळाच्या वाद्यावर ठेका धरत पांढुर्ली येथील ग्रामदैवत हनुमान यात्रेला आज सकाळी कावडी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। उद्या यात्रेनिमित्त कुस्त्या होणार असून पहिलवानांना बक्षिसे देण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले। दरवर्षी अमावस्येला पांढुर्ली येथील ग्रामदैवत हनुमान यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत असतो। 2 दिवस साजरा होणाऱ्या यात्रेला अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। पंचक्रोशीतील ही शेवटची यात्रा असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक व ग्रामस्थ यात्रेत सहभागी होतात। आज सकाळी गावाच्या वेशीलगत असलेल्या ब्रह्ममूर्ती लक्ष्मण स्वामी महाराज समाधी मंदिरापासून नाशिकच्या गंगेहून आणलेल्या पवित्र जल कावडींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत कावडीधारक, यात्रा समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी हनुमान मूर्तीसह गावातील देवालयांच्या मूर्त्यांवर जलाभिषेक करण्यात आला। सकाळपासूनच ग्रामस्थांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले। सायंकाळी गुळ खोबरे वाटून तसेच दंडवत घालून नवसपूर्ती करण्यात आली। यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात खाद्यपदार्थ, खेळण्यांची दुकाने, रहाट पाळणे ग्रामस्थांचे आकर्षण ठरले। जागरणानिमित्त शिवकन्या, हरिभाऊ बढे लोकनाट्य तमाशा झाला। गुरुवारी हजेरीच्या कार्यक्रमात लोकनाट्य कलावंत तसेच कलगीतुरा कार्यक्रम होणार आहे। दुपारी 3 वाजता कुस्त्या होणार असून पहिलवानांना 51 ते 11 हजारांपर्यंत रोख बक्षिसे देण्यात येणार आहे। यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी सरपंच पंढरीनाथ ढोकणे, पोपटराव वाजे, सुनील उगले, सोपान दिवटे, शिवाजी वाजे, विष्णू वाजे, रवींद्र कातकडे, तुषार मोजाड, सचिन वालझाडे, साहेबराव वाजे, दत्तात्रय वालझाडे, विकास वाजे, रितेश पवार, नंदू वाजे, युवराज वाजे, झुंजार पवार आदींसह ग्रामस्थ व यात्रा समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक।